जमली नसती, सर्व महिला वर्ग इथं जमा झाला असता. परंतु कॅन्सरच्या बाबतीत म्हटलं की प्रश्न येतो की काय फरक पडतो, आम्हाला तर काही घेणं देणं नाही याच्याशी. आपण इथे जितके उपस्थित आहात, आपल्यापैकी किती जणांना आपल्या मित्रपरिवारामधनं कॅन्सरशी काही संबंध आलेला आहे? पण हातवरती करून सांगू शकतो? बरेचसे जण आहेत. ओके. मग अरुणजी त्यांचं सुरुवातीला आजचा दिनविशेष हे सांगत असताना त्यांनी आजची जी लोकसंख्या सांगितली की 1,131 अब्ज, आज आपली 1,31 कोटी आपली जी आज लोकसंख्या आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण आपल्या लोकसंख्येची तुलना चायनाबरोबर करत असतो की आपली 1 अब्ज 31 कोटी, चायनाची 1 अब्ज 32 कोटी. या सर्व कुठेतरी आपण कधी चायनाला भारत ओव्हरटेक करेल याबद्दल चर्चा आणि डिस्कशन चालू असतं. एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आम्ही त्या पॉप्युलेशनचा एक वेगळा सर्वे करतो. चायनाचं पॉप्युलेशन जरी 1 अब्ज 32 कोटी असलं किंवा 33 कोटी असलं, तर चायनाच्या लोकसंख्येमधला 93% लोकसंख्या ही 35 वर्ष वयापेक्षा जास्तची आहे. 7% 7% त्यांची लोकसंख्या ही 35 वर्षापेक्षा कमी वयाची आहे. त्या तुलनेत भारताची जी लोकसंख्या आहे, आपली 70% लोकसंख्या ही 35 वर्ष वयापेक्षा कमी वयाची. भारत हा युवा राष्ट्र आहे. जगातला सर्वात युवा राष्ट्र आज भारत आहे. आता डॉक्टर म्हणून या युवा राष्ट्राकडे बघताना आपण असं विचार करतो, इतकं आहे तरी भारतात एवढे कॅन्सरचे पेशंट्स का बरं आहेत? तर आपल्याकडे चायनाच्या तुलनेमध्ये कॅन्सर रुग्णांचं प्रमाण कमी आहे. आज अमेरिकेमध्ये दर 1 लाख लोकसंख्येमागे साधारणपणे 350 नवीन कॅन्सर रुग्ण दरवर्षी आढळतात. भारतामध्ये ते प्रमाण मात्र 100 आहे. दर 1 लाख लोकसंख्येमागे 100 कॅन्सर रुग्ण दरवर्षी भारतात आढळतात. परंतु याचं एकमेव कारण म्हणजे आपण युवा राष्ट्र आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये, एका दशकभरामध्ये जसं आपल्या समाजाची, आपल्या लोकसंख्येचं वय वाढणार आहे, आपल्याकडे सुद्धा कॅन्सरचा सुनामी येणार आहे. आता कॅन्सर म्हटलं की प्रथम प्रश्न पडतो की हा आजार आहे, आता आपलं किती आयुष्य आहे आणि रुग्ण कसा राहणार आहे, आणि कॅन्सर म्हणजे साक्षात मृत्यू, असा एक समाजामध्ये जो गैरसमज आहे, तो गैरसमज आपण समजून घेऊया आणि आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. मी कुठलंही आपल्याला शास्त्रोक्त असं काही व्याख्यान वगैरे लेक्चर देणार नाही आहे, कारण रिअल लाईफ स्टोरीज या कधी पण जास्त प्रभावी ठरतात. मी या जे काही बोलणार आहे यामध्ये जर कधी आपल्यापैकी कोणाला काही शंका वाटली, मध्ये जर कधी आपल्याला वाटलं की मला विचारावं, तर निश्चितपणे तुम्ही विचारू शकता. एक मिनिट. काही नाही किरकोळ आहे, करंगळे एवढे हा आपल्याला ज्यांना हे दिसत असेल तर ह्या फोटोमध्ये दिसणारा तो जो मुलगा आहे, तो आदित्य शेलार नावाचा मुलगा आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणाला गोल्फ क्लबवरती सकाळी राऊंड मारायची, चक्कर मारायची सवय असेल, हा मुलगा तिथे सकाळी 6 वाजेपासून 7 वाजेपर्यंत रोज क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतो. आदित्य आता काहीतरी 10 वर्षाचा आहे, 10 वर्षांचा आहे, पण त्याला एकच उद्देश आहे की त्याला भारतीय क्रिकेट टीममध्ये यायचं आहे आणि त्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे. तो 5 वाजता उठतो, तयारी करून 6 वाजता गोल्फ क्लबला जातो, 6 ते 7 प्रॅक्टिस करतो आणि मग नंतर शाळेत जातो. पण ही आज प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी आदित्यने 3 वर्ष एक इनिंग खेळलेली आहे. तो 1.5 वर्षाचा असताना त्याला रक्ताचा कॅन्सर झाला होता आणि 3 वर्ष पूर्ण ट्रीटमेंट केली. आज तो त्या कॅन्सरमधनं पूर्ण बरा झाला आहे आणि त्यांनी त्याच्या आयुष्याचे जे स्वप्न आहे ते बघण्यापासून किंवा त्या स्वप्नांची मागे पाठलाग करण्यासाठी आपले प्रयत्न कमी केलेले नाही आहेत.
की अंजली रहासे म्हणून एक मुलगी आहे. हे सातपुडा नंदुरबार एरियातले जे एक सातपुडा गाव आहे तिथली एक आदिवासी कुटुंबातली एक मुलगी आहे. जे ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी आम्ही सर्वजण हॉस्पिटलमध्ये गणपतीची पूजा करत होतो आणि तिचे मामा तिला मुंबईहून घेऊन आले होते, कारण तिचं रक्त तयार होत नव्हतं म्हणून ते तिला मुंबईला घेऊन गेले होते. त्याच्यात तिला लक्षात आलं होतं की तिला अप्लास्टिक ॲनिमिया नावाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये तिचं रक्तच तयार होत नाही. साधारण 12-13 वर्षाची मुलगी आहे ती. आणि ती ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आली, तिचं मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये सगळं वर्कअप झालं होतं. तिकडं तिला 12 लाख रुपये खर्च सांगितला होता आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अशी होती की ते 12,000 रुपयेसुद्धा गोळा करू शकत नाही. 12 लाख रुपये तर खूप लांबची गोष्ट होती. आणि आम्ही गणपतीच्या आगमनासाठी आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये पूजा करत असताना तिचे मामा तिला घेऊन आले आणि ती ऑलरेडी बेशुद्ध झाली होती, कारण तिच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता. आणि आमचे जे हिमॅटॉलॉजीचे तज्ज्ञ आहेत, रक्तविकार तज्ज्ञ हॉस्पिटलचे, ते मला सहज बोलले, म्हणे सर ह्या मुलीचं ट्रान्सप्लांट नाही केलं तर ती वाचणार नाही. आणि त्यांची अशी परिस्थिती आहे की ते रक्ताचे सुद्धा पैसे देऊ शकत नाही. असं म्हटलं की आपण ज्या मूर्तीरूपी देवाची पूजा करतोय, स्थापना करतोय, कदाचित देव ही तिच्या रूपामध्ये आपल्या पुढे आलेला आहे, तो आपली परीक्षा बघतोय करायचं का. आणि आम्ही तिचं त्याच दिवशी ट्रान्सप्लांटची तयारी सुरू केली. ती पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि आश्चर्य म्हणजे असं वाटतं की तिचा खर्च जो साधारणपणे 10-12 लाख रुपये खर्च येतो, त्यातनं 8 ते 9 लाख रुपये औषधांचं, रक्त घटकांचाच खर्च असतो. जशी जशी तिची ट्रीटमेंट चालत गेली, ट्रीटमेंट संपेपर्यंत समाजातल्या अनेक दानशूर व्यक्तींनी न विचारता न मागता तिच्यासाठी 8 लाख रुपये नाशिकमध्ये गोळा झालेले होते. आज ती पुन्हा तिचं दैनंदिन काम रुटीन करते. घोटीचे मला आता दादांनी विषय काढला, डॉक्टर अपशंकर आपल्या सगळ्यांना परिचितच आहेत. नाशिकमधले घोटीमध्ये असताना एक प्रसिद्ध फिजिशियन, रिटायर झाले, प्रॅक्टिस थोडीशी आपल्या मूडप्रमाणे करत होते आणि मग खोकला येण्याचं निमित्त झालं. खोकला आला, थोडासा लघवीला त्रास होत होता आणि लघवीमध्ये रक्तस्राव झाला. जेव्हा टेस्ट केल्या तर त्या टेस्टमध्ये लक्षात आलं की त्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर पण होता, किडनीचा कॅन्सर पण होता आणि त्याच वेळेस त्यांना आतडीचा पण कॅन्सर होता, जो फुफ्फुसात पसरलेला होता. आता स्वतः डॉक्टर असल्या कारणाने एका वेळेस 3 वेगळे कॅन्सरचं निदान होणं, अतिशय चांगलं कुटुंब, मुलगी, जावई सगळे के घाबरून गेले की आता हे पुढील आयुष्य 3 कॅन्सर्स जे फुफ्फुसात पसरलेले आहे, किती महिने किंवा किती आठवडे आयुष्य कसं राहणार आहे. ट्रीटमेंट केली, आजही सर ठणठणीत आहे. आजही 2 तास रोज जाऊन प्रॅक्टिस करतात. या गोष्टीला 7 वर्ष होऊन गेलेले जातात. मयुरी कुलकर्णी आज देशदूत ह्या वृत्तपत्र संघामध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचं मोठं काम करतात. पण सर्वांना ज्यावेळेस कसं जगावं हे सांगत असताना, हे शिकवत असताना स्वतःला कधी कॅन्सर झाला हे पण लक्षात आलं नाही. परंतु कॅन्सर झाला म्हणून आपल्या आयुष्याचं काहीच चेंज केलं नाही. इनफॅक्ट मयुरीताईंनी एक 15-20 दिवसापूर्वी आल्या त्या एका वेगळ्या हटके लुकमध्ये आल्या होत्या आणि समोर येऊन बसल्या. मी म्हटलं काहीतरी वेगळं दिसतंय आज ताई. केसांना सगळे रंग केलेले होते, रंग लावलेले होते. ते नॉर्मली आजकाल आपण मुलींना बघतो हिरवे, निळे, पिवळे कलरचे, त्यांनी स्वतः केलेले होते. म्हटलं छान दिसत आहेत ताई. हो म्हणे सर, केसांचं महत्त्व आत्ता कळायला लागलं, कारण किमोथेरपी जी होती त्यावेळेस सर्व केस गेले होते. आता केस आलेत, असं वाटतं आता वेगवेगळं जे काही आहे करून घ्यावं आता सगळं. पराग जोशी, पराग हा मुंबईमध्ये असतो. पराग जेव्हा 18 वर्षांचा होता त्याला लिव्हरचा अतिशय दुर्मिळ असा कॅन्सर डायग्नोज झाला. आता दुर्मिळ कॅन्सर म्हटल्यावरती म्हणजे फायब्रोलॅम्युलर नावाचा लिव्हर कॅन्सर जो असतो, साधारणपणे 10 लाख लोकांमागे एका पेशंटला कॅन्सर होतो. आणि तो कॅन्सर इतका दुर्मिळ आणि इतका तीव्रतेचा असतो की रुटीनली त्याला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय नसतो. म्हणजे ऑपरेशन करून पूर्ण लिव्हर काढायचं आणि दुसरं लिव्हर लावायचं. ते करूनही पेशंट वाचेल याची शाश्वती नसते. आणि आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये दुर्दैवाने एक सर्वांना टक्केवारीची सवय असते की पेशंट विचारतो, मग डॉक्टर सांगतात माझं बरं होण्याचे चान्सेस किती.
मग 1%, 2%, 5%, 10%, म्हणजे नातेवाईक पण विचारतात आणि डॉक्टर पण त्याच्यामध्ये सांगतात. मुंबईचं असल्या कारणाने त्यांनी मुंबईमध्ये अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये दाखवलं होतं, दिल्लीला दाखवलं होतं, बँगलोरला जाऊन आला होता. आणि त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीचं मी नाशिकमध्ये ऑपरेशन केलं असल्या कारणाने ते नाशिकला आले आणि त्यांनी त्याचे आई वडील मोठा भाऊ त्यांनी मला ते रिपोर्ट्स दाखवले. आणि मी त्याला म्हटलं की ऑपरेशन करावं लागेल, तुझ्या लिव्हरचा जवळजवळ 60 ते 70% भाग काढावा लागेल, ट्रान्सप्लांट करायची गरज नाही. ही गोष्ट आहे जवळजवळ 2008 सालची, ज्यावेळेस आपलं जुनं हॉस्पिटल होतं आणि त्याच्या हातात इतक्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या फाईल्स होत्या की मला वाटलं होतं की हा काही नाशिकमध्ये ऑपरेशन करणार नाही. मुंबईचा पेशंट दिल्लीला जाऊन आलाय, बँगलोरला जाऊन आलाय, तो का नाशिकमध्ये ऑपरेशन करून घेईल. आणि त्या मानाने आपलं हॉस्पिटल छोटं हॉस्पिटल आहे. पण बोलल्यानंतर तो स्वतः माझ्याशी सगळं विचारत होता, बोलत होता आणि उठला. तो नाही सर माझं बरं होण्याचे चान्सेस किती आहे. म्हटलं मी 100% प्रयत्न करणार आहे. परमेश्वराने आणि माझ्या पुस्तकांनी मला अजून इतकी अक्कल शिकवलेली नाहीये की कोण किती जगणार आहे हे मी सांगू शकतो. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. आणि तो लागलीच ऍडमिट झाला. तो नाही सर मला ऍडमिट व्हायचंय, मला तुमच्याकडनंच ऑपरेशन करायचंय. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ऑपरेशन केलं. आज जवळजवळ 9-10 वर्ष झाले. पराग अगदी छान आहे. आता एंगेजमेंट झाली आहे त्याची. MBA कम्प्लीट केलं. तो मुंबईत एका चांगल्या पोस्टवरती काम करतो आणि फायब्रोलॅम्युलर कॅन्सर ऑफ लिव्हर याच्यावरती तो एक ब्लॉग चालवतो. जगभरामध्ये त्याचा ब्लॉग प्रसिद्ध असतो. आणि त्याचे ब्लॉग वाचून मी परदेशातले 3 लिव्हरचे कॅन्सरचे पेशंट नाशिकमध्ये ऑपरेट केले, जे त्याचा ब्लॉग वाचून नाशिकला आले. जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर घरी जाताना मी त्याला विचारलं, अरे मला वाटलं नव्हतं म्हटलं तू माझ्याकडून ऑपरेशन करून घेशील, कारण तू ज्यांच्या फाईल्स घेऊन आला होता ते माझे टीचर आहे, मी त्यांच्याकडनं शिकलो होतो. तो म्हणे सर मी तुमच्याकडे ऑपरेशन करण्याचा निर्णय फक्त एकाच कारणामुळे घेतला, तुम्ही एकमेव असे डॉक्टर आहात ज्यांनी मला माझ्या जगण्याची पॉसिबिलिटी टक्केवारीत सांगितलेली नव्हती मला. अन्यथा प्रत्येक जण मला पर्सेंटेज मध्ये सांगत होता. सोनाली जोशी ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्या राहतात टॅन्झेनियामध्ये, आफ्रिकामध्ये असतात ते त्यांचं कुटुंब. आणि तिथे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना त्यांना गळ्यात गाठ झाली. आपण अनेक वेळेस विचार करतो, मला आता एक चिठ्ठी आली की अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट आपल्या इतकीच चांगली होऊ शकते का, की आपली ट्रीटमेंट तिकडची. आफ्रिकामधल्या वैद्यकीय शास्त्राची परिस्थिती अशी आहे की ते आपल्यापेक्षा 10 ते 15 वर्ष मागास आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे त्यांना डायग्नोसिस झाल्यानंतर त्या मुंबईला आल्या, निदान करून मग त्यांनी नाशिकमध्ये ट्रीटमेंट घेतली पूर्ण. आता पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर त्या आर्टच्या माध्यमातून, रंगांच्या माध्यमातून कॅन्सर पेशंटला पुन्हा बरं करण्यासाठी आमच्याबरोबर आहेत. टॅन्झेनियाच्या होत्या, उपचार घेतल्या आणि त्या नाशिककर झाल्या आहेत आता. आणि त्या सध्या हॉस्पिटलमध्ये आर्ट थेरपी डिपार्टमेंट चालवत आहेत की रंगांच्या माध्यमातून पेशंटला आपण कसं लवकर बरं करू शकतो. तंझीम इनामदार नावाची लंडनमध्ये वास्तव्यास असणारी ही कम्प्युटर इंजिनियर, ती आणि तिचे मिस्टर लग्न झाल्यानंतर 6 महिने, ते दोघं लंडनलाच असतात, 6 महिने झाले होते लग्नाला आणि तिला ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस झालं लंडनमध्ये. आणि तिथे साधी मॅमोग्राफी जरी करायची असेल लंडनला तर 2 महिन्याची अपॉइंटमेंट लागते. आपल्यासारखं नाही की गेलो आणि लगेच तासाभरात मॅमोग्राफी झाली. पैसे देऊनही मॅमोग्राफी 2 महिन्याच्या आधी करता येते. आणि त्या याच्यात शी चोज टू नाशिकला आली, पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि पूर्ण ट्रीटमेंट घेऊन आज पुन्हा ती नॉर्मल होऊन आपलं पूर्ण आयुष्य पहिल्यासारखी जगते आहे. ह्या सर्व मध्ये एक आता वैभव नवले, इनफॅक्ट आपल्यापैकी नवले सरांना बरेचसे जण ओळखत असाल, नाशिकमधले प्रसिद्ध स्विमिंग कोच आहेत नवले सर. नवले सरांचा मुलगा वैभव, जेव्हा तो 13-14 वर्षाचा होता, तो स्विमिंगचे प्रॅक्टिस करत होता. त्याला काही करून स्विमिंगमध्ये आपलं करिअर घडवायचं होतं, कारण वडीलच स्विमिंग कोच असताना त्याला अतिशय दुर्मिळ प्रकारचा परत एक रॅप्डोमायोसार्कोमा नावाचा पोटात कॅन्सर झाला. म्हणजे त्या आनंद पिक्चरमधला सार्कोमा आपण ऐकलेला असेल, त्याला त्याच्यापेक्षा पुढचा ॲग्रेसिव्ह सार्कोमा झाला होता त्याला.
ऑपरेशन केलं, किमो घेतली, रेडिएशन घेतली आणि ते करून त्याला स्विमिंगच्या पेक्षा रोईंगची आवड झाली आणि तो आत्ता रिसेंटली आशिया खंडामध्ये जाणाऱ्या त्या कॉम्पिटिशन्समध्ये तो दुसऱ्या क्रमांकावरती तो आलेला आहे, पूर्ण ट्रीटमेंट घेऊन सुद्धा. ओम मोगल माझा सर्वात छोटा पेशंट, सर्वात छोटा. म्हणजे मी नाशिकमधले जवळजवळ आता 65,000 पेशंट झाले आहेत माझे. माझा सर्वात छोटा पेशंट किती दिवसांचा असेल जेव्हा त्याचं निदान झालेलं असेल? 5 वर्ष. काका म्हणतात 5 वर्ष. ओम जेव्हा त्याच्या आईच्या गर्भात होता त्यावेळेस त्याला कॅन्सर झालेला होता. आईच्या गर्भात असताना ज्यावेळेस 9 महिने प्रेग्नंट होत्या त्याच्या आई, त्यावेळेस सोनोग्राफी केली. त्यात लक्षात आलं होतं की त्याला किडनीचा कॅन्सर होता आणि जन्माला आल्यानंतर 15 दिवसानंतर मी त्याचं ऑपरेशन केलं. आज ओम जवळजवळ 14 वर्षांचा आहे आणि त्याला भारतीय सैन्यात जायचं आहे. तो सगळं त्याच्या घरातलं रुटीन करतो. एक नकोसं नावलौकिक पण त्याला आहे, त्याच्याबद्दल मी त्याला रागवत असतो. तो 14 वर्षाचा पण ट्रॅक्टर चालवतो, कारण त्याच्या पूर्ण कुटुंबात तो एकटाच पुरुष आहे. मागच्या 14 वर्षात अनफॉर्च्युनेटली त्याचे आजोबा वारले, वडील ॲक्सिडेंटने एक्सपायर झाले. त्याच्यामुळे एकटाच पुरुष कुटुंबात असल्यामुळे तो ट्रॅक्टर चालवतो. तो तुम्हाला काही करून भारतीय सेनेमध्ये मला दाखल व्हायचं आहे. हे सर्व फोटोग्राफ्स दाखवण्यामागचं माझं जे प्रामाणिक हेतू आहे, किंवा ह्या आम्ही याला उत्सव जीवनाचा म्हणालो होतो, किंवा आशेचा अंकुर. कारण नॉर्मली आपण कॅन्सर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे एक विचार येतात की बरे न होणारे पेशंट्स, किंवा कॅन्सर झाला म्हणजे आपलं पुढचं आयुष्य परत नॉर्मल राहू शकत नाही, अशा स्वरूपाची आपण एक समाजामध्ये धारणा करून घेतलेली. वास्तविक पाहता कॅन्सर हा एक सर्वसामान्य आजारांसारखा एक आजार आहे. आम्ही म्हणतो कॅन्सरपेक्षा डायबिटीस आणि BP जास्त भयानक आजार आहे. कारण हसत म्हणा की आम्ही कोण पेशंट म्हणाले की डायबिटीस किंवा BP केव्हापर्यंत चालणार आहे, तर रामकुंडावर जाईपर्यंत डायबिटीस आणि BPची गोळी चालते. कॅन्सरची ट्रीटमेंट त्याच्या भरपूर आधीच संपत असते. त्यामुळे बरं होण्याचे चान्सेस कॅन्सरमध्ये खूप चांगले असतात. आज आपली अडचण मुळात हे आहे की कॅन्सरबद्दल समाजात इतकी भीती आहे, इतके गैरसमज आहे की आपण उपचार पूर्ण करून घेत नाही, किंवा उपचार उशिरा चालू करत असल्यामुळे त्याच्यामुळे मर्यादा येऊन जातात त्याच्यात. आता कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाच्या मनात जो विचार येतो की कुठेतरी असणारी गाठ, तर प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असतेच असं जरुरी नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती साधारणपणे 30% जनसमुदायामध्ये चरबीच्या गाठी असतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्तनामध्ये फायब्रोएडिनोमासच्या गाठी असतात. छातीवरती, पाठीवरती त्वचेपासून निर्माण होणारे फायब्रोमास किंवा सेबॅशियसिस नावाच्या गाठी असतात. ह्या गाठी शरीरात दुसरीकडे कुठेही पसरत नाही, त्या तिथले तिथेच वाढत जातात. त्यामुळे त्या जीवाला धोकादायक नसतात. याला आपण सामान्य गाठी किंवा बिनाईन ट्युमर्स असं म्हणत असतो. त्या उलट ज्या कॅन्सरच्या गाठी असतात, कॅन्सरच्या गाठींमध्ये ही क्षमता असते की ते रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून, लसिका वाहिन्यांच्या माध्यमातून शरीरात अन्य ठिकाणी पसरत असतात. आणि त्यामुळे ह्या गाठी जशा वाढत जातात शरीरात दुसरीकडे कुठे पसरत जातात, आणि त्यामुळे शरीरात अन्य ठिकाणी पसरल्या कारणाने त्यांनी जीवाला धोका वगैरे निर्माण होऊ शकतो. मनुष्य शरीर हे लाखो करोडो पेशींपासून तयार झालेलं आहे. प्रत्येक पेशीचं एक ठराविक आयुष्य आहे. प्रत्येक पेशीला एक ठराविक कालमर्यादा दिलेली आहे. उदाहरण द्यायचं तर आपल्या आतड्यांचे जे पेशी आहेत, आतड्यांच्या पेशीचं आयुष्य फक्त 24 तास आहे. दर 24 तासाला आतड्यांच्या पेशी रिन्यू होतात. आणि निसर्गाने इतकं सुंदर जे प्रोसेस अशी आहे, इंजिनिअरिंग इतकी सुंदर आहे की जी पेशी मारली जाती, नवीन पेशी हुबेहूब तशीच पुन्हा तयार होते आणि आपलं कार्य करत जाते. जेव्हा केव्हा ह्या पेशींच्या बदलांमध्ये बिघाड निर्माण होतो आणि नवीन जी पेशी तयार होती ती पहिल्या पेशीसारखी नसती, ती मोठी असती, वेगळी असती, ती तिला ठरवून दिलेलं काम करत नाही, जास्त ऊर्जा घेते, त्यावेळेस आपण तिला कॅन्सरग्रस्त असं पेशी म्हणतो.
आता कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाचा येतो की कॅन्सरची अवस्था काय, आपल्याला स्टेजबद्दल आपण जास्त विचार करतो, कुठल्या टप्प्यामध्ये आहे कॅन्सर. नॉर्मली आम्ही कॅन्सरचे 5 स्टेजेस असे असं म्हणतात. म्हणजे स्टेज 0 म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधी असणारी जी लक्षणं, त्याला स्टेज 0 म्हटले. आता वास्तविक जितकी जास्त पेशंट्स आपण स्टेज 0 मध्ये निदान करू तितका कॅन्सर होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. कॅन्सर आपल्या शरीरातल्याच पेशींमध्ये होणारे बदल असतात. म्हणजे आपल्याला समजा सर्दी झाली, खोकला झाला किंवा फ्लू झाला तर लगेच अंग भरून येतं, कणकण येते, ताप येतो, अशक्तपणा वाटतो. कॅन्सरच्या बाबतीत असं कधीच होत नाही. कॅन्सर आपल्या शरीरात सुरुवात होऊन लक्षात येईपर्यंतची सामान्य कालावधी 5 ते 7 वर्ष इतकी असते. म्हणजे ती स्त्री किंवा तो पुरुष आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष कॅन्सरच्या पेशी घेऊन आयुष्य काढत असतात, ज्याच्याबद्दल त्यांना स्वतःला माहिती नसतं. आता ह्या पेशी आपल्या स्वतःच्या शरीरातल्याच पेशी असल्या कारणाने आपलं शरीर त्या पेशींविरुद्ध प्रतिकार करत नाही. त्यामुळे आपल्याला ताप येत नाही, कॅन्सरच्या गाठी शक्यतो दुखत नाही, म्हणून अनेक वेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि दुखत नाही, हळूहळू वाढतायत म्हणून आपण सर्रासपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. की स्टेज 0 नंतर जसं कॅन्सर वाढत जातो ते अवयवापुरता मर्यादित किंवा आजूबाजूच्या पेशींपुरता मर्यादित, त्यानुसार त्याची स्टेज वाढत जाते. 4था स्टेज म्हणजे काय, जेव्हा कॅन्सर फुफ्फुसांमध्ये, लिव्हरमध्ये किंवा हाडांमध्ये, मेंदूमध्ये पसरलेला असतो तेव्हा आपण त्याला 4था स्टेज म्हणतो. मग ॲडव्होकेट अजयजी सांगत होते की आम्ही आरोग्य सहेली नावाचा एक उपक्रम राबवतोय. हे नाशिकमधल्या राजस्थानी लेडीज सर्कल आहे. त्या गृहिणींनी दर महिन्याला त्यांची किटी पार्टी असते. त्या किटी पार्टीच्या माध्यमातून म्हणजे समाजात चांगले लोक किती आहेत हे आपल्याला अनेक वेळेस न्यूजपेपर वाचताना कळत नाही. पेपर वाचताना असं वाटतं सगळीकडे जगात वाईटच गोष्टी चालू आहेत. तर ह्या महिलांनी एकदा साधारण 3 वर्षापूर्वी मला बोलवलं की म्हणे डॉक्टर तुम्ही आम्हाला लेक्चर द्या की कॅन्सरचे समज गैरसमज काय आहे. पण ते सगळं ऐकल्यानंतर त्या म्हणाले की कॅन्सरचं प्राथमिक अवस्थेत निदान करण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं असं वाटतंय. तर त्यावेळेस आम्ही म्हणालो की आपण भारतातल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यातले त्यात ग्रामीण भागातल्या महिला, त्यांच्यामध्ये गर्भाशय पिशवीचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर खूप कॉमन आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या टेस्ट पण करून घ्यायला तयार नसतात. तर त्यांच्यासाठी आम्ही आरोग्य सहेली नावाची एक संकल्पना राबवली की जिथे ती व्हॅन त्यांच्या घरी जाईल, त्यांच्या खेडेपाड्यात जाते, शाळांमध्ये जाते आणि आम्ही त्यांच्या तिथले तिथे टेस्ट मोफत करून देतो. असं मी त्यांना म्हणालो आपण हे करू शकतो. आणि अर्ध्या तासामध्ये त्या महिलांनी मिळून 15 लाख रुपये गोळा करून मला दिले. आणि त्या 15 लाख रुपयांमध्ये आता अनेक बाकी संस्थांनी भर टाकली आहे. मागच्या 2.5-3 वर्षात आम्ही 25,000 लेडीजच्या मोफत तपासण्या केलेल्या आहेत. जिथे आमचे एक आरोग्य सहेलीच्या 2 व्हॅन्स आहेत, ते साधारण रोज 70 ते 100 लेडीजच्या मॅमोग्राफी आणि कॉल्पोस्कोपी फ्रीमध्ये केल्या जातात. त्याच्यात कुठलाही काही आर्थिक हे नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये आम्ही टेस्ट करतो आणि 25,000 टेस्ट केल्यानंतर 783 लेडीजला कॅन्सरचे प्राथमिक लक्षणे, काहींना प्रायमरी स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान झालं, जिथे उपचार करून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. तर हा हेतू असतो की आपण प्राथमिक स्टेजमध्ये जितकं निदान करू तितका आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता कॅन्सर प्रमाण भारतात किती आहे? आता जसं काही फिगर्स आपल्याकडे आहेत, परंतु भारतामध्ये साधारणपणे एका वेळेस 35 लाख कॅन्सर रुग्ण आढळतात असं म्हणतात. पण ह्या 35 लाख कॅन्सर रुग्णांमध्ये नाशिकचा, मालेगावचा, धुळ्याचा, जळगावचा एकही पेशंट नाही. कारण भारतामध्ये जी रजिस्ट्री आहे, ज्या 16 पॉप्युलेशन बेस्ड कॅन्सर रजिस्ट्रीज आहे, त्यांच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पेशंट्सचे नंबर्स किंवा नावं नाही आहेत. त्यामुळे खरं जर कधी याचा आढावा घ्यायचा तर कदाचित ह्या 35 लाखाला एखादा शून्य वाढवावा लागेल. दरवर्षी साधारण 35 लाख 15 लाख नवीन कॅन्सर रुग्णांचं निदान होत असतं. दुर्दैव असं आहे की आजही निदान झालेले 50% रुग्ण जे नव्याने निदान होतात
त्यांचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये किंवा वाढलेल्या स्टेजमध्ये असतो. जपान असेल किंवा अमेरिका असेल, ह्या देशांमध्ये जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तर 95% रुग्णांचं निदान पहिल्या स्टेजमध्ये होत असतं. आपल्याकडे पहिल्या स्टेजमध्ये हार्डली 2% कॅन्सर रुग्णांचं निदान होत असतं. आपल्याकडे मेजॉरिटी पेशंट्सचं निदान उशिराच्या स्टेजमध्ये होतं. कॅन्सर कुठल्याही वयोगटात, कुठल्याही धर्मात, कुठल्याही सामाजिक स्थितीत होऊ शकतो. माझ्या सगळ्यात यंग म्हणेल मी, ज्यांचं मी ऑपरेशन केलं होतं, वयाने जरी ते वाढलेल्या वयाचे होते परंतु मनाने इतके खंबीर होते. ते वय 105 वर्ष वयाचे असताना मी त्यांचं घशाच्या कॅन्सरचं ऑपरेशन केलं होतं. आणि मंगळवारी मी नाशिक रोडचेच एक काशीकर म्हणून बाबा आहेत, त्यांचं ऑपरेशन केलं. ते आत्ता ॲडमिट आहे. बाबा फक्त 96 वर्षाचे, पण 96 वर्षाचे फिटनेस तुम्हाला मला लाजवेल असा फिटनेस आहे, इतके छान आहे. त्यामुळे ऑपरेशन करताना आणि मी भूल द्यायच्या आधी त्यांना म्हणत होतो, बाबा 96 वर्ष जगायचं असेल, तुमच्यासारखं जगायला मिळत असेल तर काही हरकत नाही 100 पार करायची. अन्यथा आज आपण ग्रॅज्युअली फिटनेस आपला कमी कमी होत चालला आहे. कॅन्सरबद्दल अनेक गैरसमज आहे की कॅन्सर फक्त वयस्कर माणसांनाच होतो. मग मी म्हणालो, माझ्याकडे आज साधारणपणे 780 पेक्षा जास्त लहान मुलं आहेत जे आपल्याकडे ब्लड कॅन्सर, किडनी कॅन्सर्स किंवा डोळ्याच्या कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत आत्ता, 10 वर्षापेक्षा कमी वयाचे. एक घरातल्या खास करून सुनबायांना एक फार मोठा प्रॉब्लेम असतो त्यांना. आणि अनेक पेशंट्स आम्ही जे बघतो, जरुरी नाही की फक्त ग्रामीण भागातले, शहरी भागातले पण जे पेशंट्स बघतो, त्या पेशंट्सला जो मोठा त्रास असतो तो कॅन्सरच्या निदानाचा नसतो. त्यांना ऑपरेशनचा त्रास होत नाही, त्यांना किमोथेरपीचा त्रास होत नाही, रेडिएशनचा त्रास होत नाही. त्यांना जो त्रास होतो की उपचार चालू असताना नातेवाईकांचं आपल्याबद्दल बदललेली जी वागणूक असते ती जास्त त्रासदायक असते. पेशंटला सहानुभूती पण नको असते. आणि पेशंटला तुम्ही त्यांचे कपडे वेगळे ठेवा, टावेल वेगळे ठेवा, भांडे वेगळे ठेवा, हा त्रास कैक पटीने मोठा असतो. आणि त्या त्रासाचं मुळात एक कारण की लोकांना गैरसमज असं असतो की कॅन्सर झाला आणि आपण जर कधी रुग्णांची शुश्रूषा केली तर त्यातनं आपल्याला कॅन्सर होण्याची भीती, ह्या भीतीपोटी बऱ्याच वेळेस असं वागतात, आपलेच लोक वागतात. आणि ह्या सर्वांना माझं एकच उत्तर असतं की असा कॅन्सर जर कधी एका व्यक्तीपासून दुसऱ्याला झाला असता तर आमचे फोटो तर कधीच लागले असते. कॅन्सर कधीही एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होऊ शकत नाही. कॅन्सरच्या पेशंटचं रक्त जरी आपण घेतलं आणि स्वतःला घेतलं तरी सुद्धा तो कॅन्सर एका पेशंटपासून दुसऱ्याला कधीच होऊ शकत नाही. कारण त्या पेशी वाढण्यासाठी आपल्या शरीराने तेवढी त्याला चालना देणं गरजेचं असतं, जे कधी होत नाही. त्यामुळे एक पहिला मेसेज आहे की कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मुळीच नाही. एक दुसरा मोठा गैरसमज आहे की कॅन्सरचं निदान झालं की रुग्ण वाचू शकत नाही. मला वाटतं माझे जितके आधी आपण सगळे हिरोज बघितलेत आणि हिरोईन्स बघितल्या, यांच्यापैकी अनेकांना आपण सामाजिक व्यवस्थेत बघितलेलं असेल. आणि कॅन्सर पूर्ण बरा होण्यासारखा आजार आहे, याबद्दल आपण ठामपणे बोललं पाहिजे. आपल्याकडे काय, एखादा अनफॉर्च्युनेटली जर कधी आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये कोणी जरी कॅन्सरमुळे दगावलं तर अख्ख्या शहराला माहिती होऊन जातं, अरे त्यांचं कॅन्सरमध्ये डेथ झाली. पण जे बरे झालेले पेशंट आहेत ते समोर येऊन सांगत नाही, अरे मला कॅन्सर होता, मी बरं झालेलं आहे, काही होत नाही. ही जी न्यूनगंडता आहे, हा जो समाजामध्ये जोपर्यंत आपण एक पॉझिटिव्हिटी देत नाही तोपर्यंत ह्या आजाराबद्दलचे गैरसमज कमी होणार नाही. कॅन्सर हा अनुवंशिक असतो, हा एक मोठा गैरसमज आहे. म्हणजे एक मी किस्सा सांगेल. नाशिकचेच डॉक्टर कुटुंब आहेत, त्या मॅडमचं मी जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी त्यांचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन केलं होतं. त्या एकदम नॉर्मल आहेत, आता सगळं रेग्युलर त्यांचे प्रॅक्टिस चालू आहे. दुसरे एक सर्जन आहेत, नाशिकचे मोठे डॉक्टर आहेत. एक दिवस त्यांचा मला अचानक फोन आला, मी ओपीडीत बसलो होतो आणि म्हणे, अरे राज, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. म्हटलं बोला सर. म्हणजे तू अमुक अमुक त्या मॅडमचं ऑपरेशन केलं होतं का, त्यांना कॅन्सर होता का. आता एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांबद्दल विचारतोय
मी पण न कळत म्हटलं हो सर, त्यांचं ऑपरेशन केलं होतं, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता आणि अनेक वर्ष झाले. इतकं मी बोलेपर्यंत त्यांनी फोन ठेवून दिलेला होता आणि मी पण विसरून गेलो. म्हटलं की ठीक आहे, त्यांचा फोन आला, मी त्यांना सांगितलं कदाचित त्यांच्याकडे घरात कोणी कॅन्सरचा पेशंट असेल म्हणून ते मला विचारतात. 1-1.5 तासानंतर मला त्या मॅडमचा फोन आला आणि त्या खूप चिडल्या होत्या माझ्यावरती, त्या रागावल्या होत्या माझ्यावरती. त्यामुळे तू असं का केलं? म्हटलं का हो मॅडम, काय नाही, तुला त्यांना हे सांगायची काय गरज होती की तू माझं ऑपरेशन केलेलं आहे? तर मला काही सुचत नव्हतं, मला काही कळत नव्हतं. म्हटलं काय चुकलंय? म्हटलं मॅडम काय झालं? म्हणे अरे त्यांच्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं, मला कॅन्सर झाला हे कळाल्यामुळे त्यांनी मला आता फोन करून लग्न मोडलंय. आणि मी त्यांना पटकन उत्तर दिलं, म्हटलं मॅडम खूप चांगलं झालं लग्न मोडलं. तर म्हणे असं का बोलतोय? म्हटलं अशा मूर्खांच्या घरात पोरगी द्यायपेक्षा ती पोरगी घरात ठेवलेली काय वाईट आहे? म्हणजे सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, परंतु जर कधी इतकं कळत नाही की कॅन्सरमध्ये अनुवंशिकतेचं प्रमाण किती आहे. जर कधी एखाद्या स्त्रीला स्तनाचा कॅन्सर असेल, तिला 100 मुली असल्या तर त्या 100 पैकी 3घींना स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. मात्र 3% हे रिस्क आहे. आता अनुवंशिकतेचं रिस्क आम्ही ज्यावेळेस सांगतो तर ते रिस्क घाबरवण्यासाठी नसतं, फक्त जास्त दक्ष राहण्यासाठी असतं की तुम्ही पेशंट आहात तर मग तुमच्या बहिणींनी, मुलींनी रेग्युलर ब्रेस्ट चेकअप करून घ्यावे, एक्झामिनेशन करून घ्यावं. याचा असा अर्थ नाही की कोणाचं लग्न मोडतंय, घरात कॅन्सर आहे म्हणून असं असेल. आणि त्यावेळेस त्यांना माझा राग आला होता. आज जेव्हा केव्हा भेटतात तर माझ्या गळ्यात पडतात, म्हणे तू खूप चांगलं सांगितलं, माझी मुलगी खूप आनंदात आहे, परदेशात आहे, तिचं चांगलं चालू आहे, दुसरीकडे लग्न झालं तिचं म्हणे. त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. शरीरातील प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. त्याच्यामुळे माझं लेक्चर संपेपर्यंत आपण घरी जाताना प्रत्येकाला असं वाटायला नको की मला इथे गाठ आहे, मला कॅन्सर झालेला आहे का. कॅन्सरच्या गाठी सुद्धा दुखत नाही. त्याच्यामुळे जर कधी गाठ असेल आणि ती हळूहळू वाढतीये तर दुर्लक्ष करू नका. लगेच माझ्याकडे यायची गरज नाही. तुमच्या जवळचे ओळखीचे जे कोणी डॉक्टर असतील, परंतु त्यांना भेटून त्याबद्दल जे काही शहानिशा करून घेतलेली कधी चांगली. कॅन्सरबद्दल अजून एक मोठा गैरसमज असतो की कॅन्सर म्हटलं की खूप साईड इफेक्ट्स होतात, खूप त्रास होतो, की रेडिएशनमुळे आयुष्य एकदम जगणं मुश्किल होतं, किमोथेरपीने खूप त्रास होतात, ऑपरेशनने खूप त्रास होतात. हे सगळं आता मागे झालेलं आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज असलो तरी आता शिवाजी महाराजांसारख्या तलवारी, सुऱ्या, कात्र्या घेऊन काहीही ऑपरेशन करत नाही. सर्व ऑपरेशन्स आता मशीन्सने होतात. कुठेही रक्तस्राव सुद्धा नसतो. किमोथेरपीमध्ये इतके मोठे बदल झाले की आता गोळ्यांच्या स्वरूपात किमोथेरपी दिली जाते. रेडिएशनमध्ये इतके नवीन नवीन बदल झालेले आहेत की आणि नाशिकमध्ये भारतात उपलब्ध असणाऱ्या फक्त 6 टोमोथेरपी मशीन्सपैकी 1 मशीन नाशिकमध्ये आपल्याकडे. संबंध भारतात फक्त 6च मशीन्स. कॅन्सर का होतो? तर साधारण 3% पेशंट्समध्ये कॅन्सर हा अनुवंशिक असतो. की घरामध्ये जर कधी आई, वडील, भाऊ, बहीण कोणाला असेल त्याच्यामध्ये खास करून स्तनाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, डोळ्याचा कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो. उर्वरित 97% कॅन्सर जे आहेत हे आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे. आपल्या आयुष्याचा जसा आपण दुरुपयोग करून घेतोय त्याच्यामुळे हे आजार आहेत. इथे मला मेजॉरिटी जण जे दिसतात हे सिनियर सिटीजन्स दिसतात. परंतु एक आपण जर कधी विचार केला, प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या घरामध्ये जर कधी डोकावण्याचा प्रयत्न केला. माझ्या घरात माझी आजी आहे जी 90 वर्षांची आहे. 90-91 वय आजींचं. आजीला डायबिटीस नाही आहे, BP नाही आहे, ठणठणीत आहे, चष्मा मूड आला तर घालती, नाही तर तेही घालत नाही. परंतु आजही आजी झोपून नाही आहे. तिचं सगळं करते. आम्ही गेलो, मी नाशिक रोडला आईवडिलांकडे राहते, त्यामुळे मी तिकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न असतो तुला काही करून खाऊ घालू का. दुसऱ्या पिढीचा विचार केला, आईवडिलांचा, दोघांनाही हार्टचा प्रॉब्लेम नाही, जॉईंट रिप्लेसमेंट झालेले आहे, डायबिटीस आहे, BP आहे, थायरॉइड आहे, वय 70 आहे. आपल्या पिढीला 70 दिसेल का नाही गॅरंटी नाही. म्हणजे येणारी प्रत्येक पिढी
जिचं आयुष्य ॲक्च्युली आपण जर कधी बघितलं तर आपलं आयुष्य 108 वर्ष हे निसर्गाने ठरवलेलं आहे, ते आपण कमी केलं आहे. रिटायरमेंट 60 वर्ष रिटायरमेंटची काहीच गरज नाही आहे. काम करत असेल तर 100व्या वर्षीपर्यंत काम केलं पाहिजे, परंतु आपण आपलं आयुष्य कमी केलं आहे आणि ते आपण लाईफस्टाईलमुळे आणि मानसिकतेमुळे कमी केलेलं आहे. कारण 75 वर्षाचा व्यक्ती, त्याला कामच नाही आहे, त्यांना असं वाटतं की ठीक आहे आजचा दिवस जसा आहे आपण काढूया. आपण मेंटली रिटायर व्हायला लागतो. फिजिकली रिटायरमेंटचं वय आलेलं नसतं. मानसिक रिटायरमेंटमुळे आपण लवकर आजारी पडतो. आणि ह्या 4 पिढ्यांमध्ये एक मेजर फरक जो आहे तो फरक आहे आहाराच्या पद्धतींमध्ये. म्हणजे सर्वात चांगला आहार आपण जर का दिवसभराचा बघितला तर ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहारी जे म्हणायचो, ती न्याहारी सगळ्यात चांगली न्याहारी किंवा बॅलन्स डाएटच्या स्वरूपात असली पाहिजे. आज आपल्या 90% फॅमिलीजमध्ये दिवसातला सगळ्यात वाईट, सगळ्यात चुकीचा, सगळ्यात कमी आहार कुठला असेल तर तो ब्रेकफास्ट असतो. ज्याच्यामध्ये पाव खा, ब्रेड खा, बिस्किट खा, दूध. हे भोरे कुटुंब मला वाटतं सगळं त्याच्यातनंच हे आलेलं आहे. परंतु आज दुर्दैव असं आहे की भारताच्या हेल्थ मिनिस्टरने पार्लिमेंटमध्ये सांगितलं होतं की भारतात उपलब्ध असणारं 70% दूध हे पिण्याच्या योग्य नाही. माझं एक स्वतःचा शोध निबंध होता ज्याच्यासाठी मला एशिया पॅसिफिक रिजनचा यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. आणि तो शोध निबंध अशा आपल्या जीवनातल्या एका घटकाबद्दल आहे ज्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. ते आपल्या कुटुंबांमध्ये असणाऱ्या स्त्रियांचं, आपण जर कधी मासिक पाळीबद्दल विचार केला, आजींना किंवा ज्या पहिली पिढी आहे त्यांना विचारलं मासिक पाळीचं वय किती होतं, वयाच्या 14व्या वर्षी 15व्या वर्षी मासिक पाळी यायची. 40 ते 45 वर्ष वयामध्ये मासिक पाळी जायची. दुसऱ्या पिढीला विचारा पाळी केव्हा सुरू झाली, 12व्या वर्षी 13व्या वर्षी पिरियड सुरू झाले. 50 ओलांडली तरीही पाळी येतेच आहे, अजून पाळी गेलेली नाही. आणि आता लहान मुलींना 8व्या 9व्या 10व्या वर्षी पिरियड्स येतात. माकडाचा माणूस व्हायला हजारो वर्ष लागले, परंतु मागच्या 40 वर्षांमध्ये असं काय झालंय की स्त्रीच्या जीवनातला इतका महत्त्वाचा घटक जो असतो की मासिक पाळी येण्याचं वय आणि जाण्याचं वय अचानकपणे का बदललंय याबद्दल कोणीच विचार करत नाही. कारण जेव्हा पाळी 14व्या 15व्या वर्षी यायची आणि 40व्या वर्षी जायची, याचा अर्थ असा होता की 25 वर्ष स्त्रियांच्या शरीरातले हॉर्मोन्स त्यांच्या शरीरावरती काम करत होते. जेव्हा मासिक पाळी 13व्या वर्षी यायला लागली आणि 50व्या वर्षी जायला लागली, जे हॉर्मोन्स 25 वर्ष काम करायला पाहिजे होते ते आता 35 वर्ष 37 वर्ष काम करतायत. आणि आत्ताच्या मुलींमध्ये ते कदाचित हॉर्मोन्स 40 वर्ष 45 वर्ष काम करतील. यामुळे काय व्हायला लागलंय, जो स्तनाचा कॅन्सर 60 नंतर होणारा आजार होता तो आता 40 मध्ये व्हायला लागलेला आहे. जो गर्भाशयाचा कॅन्सर 70 नंतर होणारा आजार होता तो आता 50 मध्ये व्हायला लागलेला आहे. कारण हे सगळे बदल जे घडतायत ते आपल्या जीवनशैलीमुळे घडतायत. आपण मुलांना म्हणतोय दूध घ्या, परंतु गाई म्हशींना जे पिटोसिनचे इंजेक्शन देऊन दुधाचं प्रोडक्शन वाढवलं जातंय, तेच पिटोसिन तेच ऑक्सिटोसिन दुधाच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या शरीरामध्ये येत आहे. नाशिकमध्ये उपलब्ध असणारं ग्राउंड वॉटर हे लेड आणि आर्सेनिकमध्ये इतकं टॉक्सिन्स आहे की ते पिण्यायोग्य नाही आहे. आपण घरामध्ये ॲक्वागार्ड लावतो, हे फिल्टर लावतो, ते फिल्टर लावतो, त्या गाई म्हशी तेच बोरिंगचं पाणी पितायत आणि त्यातनं जे दुधामध्ये लेड आर्सेनिक येत आहे ते आपण प्युरिफाईड म्हणून आपण परत घेतोय. त्यामुळे आता सध्या म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजात 2 प्रकारचे लोक राहायचे, एक व्हेजिटेरियन, एक नॉन व्हेजिटेरियन, मांसाहार आणि जे मांसाहार न खाणारे. आता 3 प्रकारचे झालेले. तिसरा प्रकार कुठला आहे माहिती आहे? वेगान्स. तिसऱ्या प्रकारला वेगान्स म्हणतात, जे दूधजन्य पदार्थ सुद्धा खात नाही. असा एक तिसरा मोठा घटक निर्माण झालेला आहे की दूध प्रोडक्ट्स पण घेत नाही. कारण त्यांना असं झालं की दुधामुळे सुद्धा
चांगल्यापेक्षा आजारपणांचं प्रमाण वाढायला लागलंय. दुसरा एक मोठी अडचण आपल्याकडे जी निर्माण झाली ती म्हणजे तंबाखू. भारतामध्ये जर कधी आपण इतिहास बघितला तर भारतात तंबाखूचे प्रोडक्शनच नव्हतं. तंबाखू भारतामध्ये मागच्या 300 वर्षामध्ये आलेली आहे. 250-300 वर्षापूर्वी तंबाखू अफगाणिस्तानमध्ये प्रोडक्शन व्हायचं, तिथून ती भारतात आली आहे. जे काही वेस्टर्न लिटरेचर आहे अमेरिकेमध्ये किंवा जगभरामध्ये आपण बघा, तंबाखूचं सेवन एक तर सिगरेट किंवा सिगारच्या स्वरूपात केलं जातं. भारतामध्ये तंबाखूचं सेवन कॅफेटेरिया अप्रोचमध्ये घेतला जातो. जे इतक्या प्रकारच्या म्हणजे हिरा मीरा काय नाव घ्या तितक्या प्रकारचे गुटखा उपलब्ध आहेत. आणि आम्ही जे जॉईन द चेंज जे सुरू केलं सिंगल सरांबरोबर, त्याचं कारण असं होतं की नाशिकमधल्या एका कॉन्व्हेंट स्कूलमधला चौथीचा विद्यार्थी, चौथीचा 9 वर्षांचा मुलगा, त्याची टीचर त्याला माझ्याकडे घेऊन आली होती. परत सांगतो, कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी होता, कुठल्याही झोपडपट्टीमध्ये किंवा याच्यात राहणारा नव्हता, सुशिक्षित कुटुंबातला मुलगा. त्याच्या टीचरला कॅन्सर होता, त्या रेग्युलरली हॉस्पिटलला यायच्या, त्याच्यामुळे त्यांना कॅन्सरची लक्षणे माहिती होती. त्यांनी फक्त इतकंच बघितलं की हा मुलगा शाळेमध्ये त्याचा डब्बा एकटा कोपऱ्यामध्ये बसून खातो, एवढंच ऑब्झर्वेशन होतं. बाकी सगळे मुलं बसून डब्बा खातात, हा मुलगा कोपऱ्यात एकटा डब्बा खातो. आणि त्याला शाळेतनं हॉस्पिटलला घेऊन आलं की सर तुम्ही याला एकदा तपासा, काहीतरी मला असं वाटतं की का बरं हा एकटाच खातो. त्याला तपासल्यानंतर त्याच्या गालामध्ये जी जखम होती, प्रथमदर्शनी ती कॅन्सरसारखी वाटली. मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं इतक्या लहान मुलांमध्ये गालाचा कॅन्सर मी कधी विचारही केला नव्हता. त्याला म्हटलं बेटा तू काही खातो का रे? असं इतकंच म्हटलं, माझे पप्पा जे खातात ना त्यातलं थोडं थोडं मी टाकत असतो तोंडात. असे पप्पा आपल्या इथं उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये अनेक असतील यात मला शंका नाही. प्रत्येक मुलाला आपले वडील हिरो असतात. प्रत्येक मुलाला आपली आई जगातली सगळ्यात सुंदर आई असते. म्हणजे आपल्यापैकी कधी आपण आपल्या मुलांना आई वडिलांची तुलना करताना बघितलेलं आहे? कधी बघितलेलं आहे कुठला आपला मुलगा म्हणतो ए मम्मी तुझ्यापेक्षा ती मम्मी जास्त सुंदर आहे, ओ पप्पा तुमच्यापेक्षा ते पप्पा जास्त फिट आहेत? कधी बघितलंय? आपण आपल्या मुलांची तुलना करतो, प्रत्येक वेळेस करतो. अरे बघ तुझ्यापेक्षा तो किती हुशार आहे, तुझ्यापेक्षा ती किती चांगलं करते. म्हणजे मुलं आपल्यापेक्षा जास्त समजदार आहेत. मुलं कधीच आई वडिलांची तुलना करत नाही, आई वडील मुलांची तुलना करत असतात. आणि मुलं तेच करतात जे आई वडील करत असतात. त्याच्यामुळे जर कधी वडील म्हणून तुम्ही मुलांसमोर तंबाखू खात असाल, बिडी ओढत असाल, सिगरेट ओढत असाल, ड्रिंक्स घेत असणार आहे, तुम्ही ही का म्हणून अपेक्षा करावी की मुलांनी करू नये? त्याला तर घरातनं शिक्षण मिळतंय. आम्ही जॉईन द चेंजच्या माध्यमातून मी आणि डॉक्टर सिंगल सर आम्ही नाशिकमधल्या 75,000 कुटुंबांमध्ये गेलो होतो 2 वर्षात. 75,000 कुटुंबात. दर सोमवारी आम्ही शाळा, कॉलेज, फॅक्टरीजमध्ये जायचो आणि बोलायचो. आणि आश्चर्य असं वाटतं, आम्ही असे मुलं बघितलेत एका दिवसात 30-30 पाकिटं गुटखा खाणारी मुलं बघितले. 30-30 पाकिटं रात्री झोपताना तोंडात गुटखा ठेवून झोपणारी मंडळी बघितली. आणि प्रत्येकाला ज्यावेळेस विचारलं की बाबा तू तंबाखू किंवा गुटखा खायला सुरुवात केव्हापासून केली, तर जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सुरू केलं. असं कोणीच भेटलं नाही की 30 वर्ष वयानंतर पहिल्यांदा गुटखा खायला लागलो, पहिल्यांदा तंबाखू खायला लागलो. याचा अर्थ व्यसनांचं वय ते वय असतं ज्यावेळेस हे कळत नाही की हे चुकीचं आहे. आणि गुटख्यामुळे तोंडामध्ये होणारं जे सबम्युकस फायब्रोसिस इतकं भयानक आहे की ह्या मुलांमध्ये आज तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण, वेगवेगळ्या त्वचेच्या आजाराचे प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण, हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढायला लागलेलं आहे, या फक्त आपल्या चुकीच्या आहार पद्धतींमुळे, चुकीच्या व्यसनांमुळे. मी माझं पुढचं व्याख्यान बोलेपर्यंत आज आपण मला इथे बोलवलं. मी हॉस्पिटलमधनं निघताना गणेशने अनेक वेळेस बघितलं तिथं पेशंट सोडून मला निघताना वाटत होतं. पण आपल्यापैकी जर काही सगळ्यांना वाटत असेल की मी इथं येऊन
कैलासवासी सदुभाऊ गोरेंच्या स्मरणार्थ आपण जे काही केलंय, खरंच त्यांना जर कधी आदरांजली द्यायची असेल तर जाताना ज्यांच्या ज्यांच्या खिशामध्ये गुटख्याचे, तंबाखूचे, सिगरेटचे पाकिटं असतील ते इथं टाकून जावे आणि आजपासून बंद करावी. ती खऱ्या अर्थाने जर कधी आजच्या या दिवसाचं प्रतीक असेल. आणि सर्व लेडीजला एक विनंती असेल की घरामध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती आई असते, सून असते, मुलगी असते. घराच्या उंबरठ्याच्या आतमधला हिरो कोण असतं तर तुम्हीच मालक असतात. घरामध्ये ह्या सर्व व्यसनांना 100% बंदी असणं गरजेचं आहे. हे जर कधी आपण पाळलं तर निश्चितपणे आपली कुटुंब व्यवस्था, आपण सगळेजण जे काही करतो ह्या विचाराने करतो की मी काम करतोय, मी जास्त मेहनत करतोय. मी त्या मुलाचं बद्दल जे सांगत होतो तुम्हाला की त्या मुलाचे जेव्हा डायग्नोसिस केलं आणि त्याच्या आई वडिलांना दुसऱ्या दिवशी बोलवलं, माझ्या समोर ते आई वडील भांडत होते एकमेकांशी. कारण वडील जॉबला मुंबईला रोज पंचवटीने मुंबईला जाणार आणि संध्याकाळी रात्री येणार ह्या हेतूने, आणि आई सुद्धा दुसरीकडे कुठेतरी जॉब करत होते. आणि आई वडील मुलासमोर भांडत होते की तुला हे मिस्टर बायकोला सांगत होते तुला कळत नाही का म्हणे, मी तर दिवसभर काम करतो, राब घरासाठी राबतो, तुला मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला का. आणि ती बिचारी ऐकून घेत होती. नंतर ती एका याच्यात पटकन म्हटली, मी तर सगळं बघत होते, तुम्हाला ते शेण घरात रोज खायला कोण सांगत होते. कारण मुलासमोर तुम्ही खातायत, अनेक वेळेस मुलालाच पैसे देऊन ते पाकिट आणायला सांगतात. खरं आहे का खोटं आहे सांगा. आता करू शकत नाही कारण कोपटा नावाचा ऍक्ट आहे. जर कधी पानटपरीवरती 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला त्या पानटपरीवाल्याने जर कधी तंबाखूजन्य पदार्थ दिले तर त्याला 3 वर्षाची सक्त मजुरी होऊ शकते. त्यामुळे ह्या आपल्या चुकीच्या आहार पद्धतींमुळे, व्यसनांमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यात एक दुसरी मोठी भर जी पडलेली आहे ती मॅकडोनल्ड्सची पडलेली आहे. आजकाल आपल्या सगळ्यांना मॅकडोनल्ड्स, पिझ्झा हट, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स, जे मला वाटतं तुझ्याकडेच सगळं लक्ष चालू आहे. फॅन्टा, कोका कोला आवडतो ना. एक बॉटल कोल्ड्रिंकची जी असते, किती जणांनी त्याच्यावरती वाचलेलं आहे का खाली एका छोट्याशा अक्षरामध्ये प्रत्येक कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती लिहिलेलं असतं, हे लहान मुलांच्या पिण्यायोग्य नाही. कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती लिहिलेलं असतं. कारण एक 200 ml ची कोल्ड्रिंकची बॉटल जी असते त्याच्यामध्ये साधारण 40 चमचे इतकी साखर असते. 40 चमचे साखर 200 ml च्या कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये असते. आणि तुम्हाला विश्वास बसत असेल तर कुठल्याही, आता घरी असेल तुमच्या, बॉटल घ्या, त्याच्यावरती खाली वाचा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं की दिस इज नॉट फिट फॉर कन्झम्पशन बाय चिल्ड्रन. तरीही आपण हे घेत असतो. आपल्याकडे फ्रूट ज्युसेसपेक्षा कोल्ड्रिंक्सचं प्रमाण, त्याचं खप जास्त होती, ज्या कुठल्याही भारतीय कंपन्या नाही आहे, परदेशी कंपन्या आहे. आपण पेप्सी आणि कोलालाच पैसे देतोय. आणि ओबेसिटी, स्थूलपणा हा वाढत चाललेला एक आजार आहे. स्थूलपणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढत आहे. त्यामुळे जितके मैदायुक्त पदार्थ आपण खाणार, त्याच्यामुळे मैदायुक्त पदार्थांबरोबर जितका मांसाहार खाणार ते सुद्धा एक कॅन्सरसाठी आमंत्रण असतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आजकाल कॉस्मेटिक्सचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. परंतु जर कधी हलक्या दर्जाचे कॉस्मेटिक्स वापरले तर त्यांनी त्वचेच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, कॅन्सर होऊ शकतो. काही आहार पद्धती आहे, जितकं जास्त आपण तिखट खाणार, जितकं जास्त गरम खाणार, जे काही मांसाहार, जो रेड मीट असतो, मांसाहारामुळे आतड्यांचं कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. जरी ह्या व्याख्यानमालेचा कदाचित विषय नसेल, परंतु मी सांगू इच्छितो, मी शाकाहारी म्हणून नाही सांगत, आपल्या मनुष्याच्या जी काही आतड्यांची रचना आहे, दाताची रचना आहे, ही सर्व रचना शाकाहारीसाठी झालेली आहे. मांसाहार पद्धतींमुळे आपली आतडी इतकी मोठी आहे की ती मांसाहारासाठी योग्य नाही आणि त्याच्यामुळे आतड्यांचे कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे.
जितकं आपण स्वीट्स आणि खाऊ, जितके आपण कॅन्ड फूड्स खाऊ, म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक सवय जी असते ती म्हणजे लोणच्यांची. माझं हे प्रेझेंटेशन नेमकं वेगळं आहे, पण माझ्याकडे एक फोटो आहे एका किचनमधल्या बरण्या ज्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे एका आपल्या नाशिकच्याच एका फॅमिलीतला फोटो आहे. त्याच्यामध्ये अशा 7-8 बरण्या ठेवलेल्या आहेत लोणच्यांच्या, आणि प्रत्येक बरणीवरती लेबल आहे 2017, 2017, 2016, 2015. मी त्यांना हसत विचारलं होतं, म्हणलं हे काय? म्हणजे मी ॲक्च्युली त्यांनी मला घरी जेवायला बोलवलं होतं, आणि मग घरी गेल्यानंतर जेवायला, कारण त्या पेशंट आहे त्यांना एक असं वाटलं की डॉक्टरांना काय काय खाऊ घालू मी, म्हणून त्यांनी ते एक लोणच्याची बाटली आणली, त्याच्यावरती 2016 लिहिलेलं होतं. म्हटलं ते ठीक आहे, हे 2016 काय? नाही म्हणे, माझ्या मिस्टरांना लोणचे खूप आवडतात, आणि लोणचं जितकं जुनं असतं तितकं चांगलं असतं, तितकं टेस्टी लागतं, म्हणून आम्ही त्याच्यावरती वर्ष लिहून ठेवत असतो. खरं आहे का असं? जितकं जुनं लोणचं असतं तितकं घातक असतं. जेव्हा केव्हा आपण मीठ आणि तेल जास्त वेळ ठेवतो मिश्रित करून, त्या सॉल्टमध्ये नायट्रोझामाइन्स तयार होतात जे कॅन्सरकारक असतात. त्यामुळे चांगले मी त्यांना निघताना घरून सांगितलं, तुम्ही छान लोणचे करतात, पण लोणचं करत जा आणि आठवड्याभरात सगळ्यांना वाटून टाकत जा, परत आठवड्याभराने नवीन लोणचं करा. कारण इतकं लोणचं घरामध्ये ठेवणं आणि ते वाटणं हे चांगलं नसतं. यातले काही फोटोग्राफ्स जे आहेत हे तुम्हाला थोडे त्रासदायक असू शकतात, परंतु हे आपल्या आजाराबद्दलचं गांभीर्य कळावं या हेतूने मी दाखवतोय. तंबाखूमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅन्सर्स होतात, त्याच्यामध्ये गालाचा, जिभेचा, तोंडाचा, अन्ननलिकेचे कॅन्सर्स. खाली मधल्या भागात आपण जे बघतात ते आपले फुफ्फुस असतात. डाव्या बाजूचं जे फुफ्फुस दिसतंय, जे पांढरं किंवा गुलाबी रंगाचं असतं, ॲक्च्युली ते नॉन स्मोकर्स आहे, ज्यांना तंबाखूची सवय नाही आहे, त्यांचे फुफ्फुस असे दिसतात. आणि जे तंबाखू घेणारे व्यक्ती आहेत की ज्यांना स्मोकिंग करतात, त्यांचे फुफ्फुस आतमध्ये कसे दिसतात. म्हणजे बाहेरून आपण कितीही मेकअप केला तर आतमध्ये फुफ्फुस कसे आहेत हे आम्हाला बरोबर कळतात. त्याच्यामुळे आपण जे खोकला किंवा वारंवार सर्दी होणे हे सुद्धा तंबाखूजन्य पदार्थांचं एक लक्षण आहे. मगा जसं सांगितलं, कॅन्सर कधीही महिन्याभरात 2 महिन्यात होत नसतो. हा अतिशय हळूहळू वाढणारा आजार असतो. आपल्या शरीरामध्ये नख आणि केस हे 2 अवयव असे की जिथे कॅन्सर होऊ शकत नाही. केसांचा आणि नखांचा कॅन्सर होऊ शकत नाही, कारण हे दोन्ही डेड टिश्यूज आहेत. अन्यथा शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. मग तो मेंदूपासून तळपायापर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या पेशींमध्ये होऊ शकतो. कॅन्सरची जी मार्गदर्शक लक्षणं असतात, प्राथमिक अवस्थेत कॅन्सरचे काही त्रास नसतो, दुखत नाही, परंतु त्या अवयवानुसार कॅन्सरमध्ये लक्षणे आढळतात. स्त्रियांमध्ये स्तनात असणारी गाठ ही अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे जे कॅन्सरचं असू शकतं. शरीरावरती असणारी कुठलीही जखम जी 3 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहते, त्याच्यामध्ये शरीरावरती असणारे तीळसुद्धा, जर कधी तीळ अचानकपणे वाढत असेल किंवा त्यातनं रक्तस्राव होत असेल, खाजवत असेल, तर हे सगळे कॅन्सरची लक्षणे आहेत. वारंवार जर कधी अपचन होत असेल, ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर ते पण जठराच्या किंवा अन्ननलिकेच्या कॅन्सरचं एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. शौचाच्या सवयींमध्ये जर कधी बदल होत असतील, रक्तस्राव होणे किंवा बद्धकोष्ठता होणे किंवा कॉन्स्टिपेशन होणे, तर ते एक आतड्यांच्या कॅन्सरचं लक्षण आहे. बदललेला आवाज किंवा खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे हे सुद्धा फुफ्फुसांच्या आणि घशाच्या कॅन्सरचं लक्षण आहे. गिळायला त्रास होणे हे एक घशाच्या कॅन्सरचं लक्षण असतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त 1 थेंब रक्त जरी अंगावरती गेलं तर ते गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे एक लक्षण आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. एकदा का कॅन्सर शरीरातल्या अन्य भागांमध्ये पसरला की त्याच्यामध्ये लिव्हर, लंग्स किंवा मेंदूमध्ये मग त्या अवयवाशी संबंधित लक्षणे आढळतात. मग कावीळ असणे किंवा हातपाय दुखणे, फिट येणे अशी लक्षणे होऊ शकतात. कॅन्सर जर कधी आपल्याला ओळखायचं असेल की कॅन्सर आहे का नाही, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या शरीराशी बोलायला शिकलं पाहिजे.
आजकाल आपण मोबाईलवरती सर्व जगाशी संपर्कात राहत असताना आपण स्वतःच्या शरीराशी संपर्क आपला कुठेतरी तुटत चाललेला आहे. जर कधी आपण आपल्या स्वतःच्या शरीराशी बोलत असलो तर शरीर आपल्याला हिंट्स देतं. म्हणजे आपण गाडी चालवतो, आपण जी गाडी वापरतो ती गाडी जर कधी एका सेलमध्ये जर कधी स्टार्ट नाही झाली तरी आपल्याला कळतं अरे आज काहीतरी प्रॉब्लेम आहे, आज गाडी लगेच चालू नाही झाली. पण आपल्या स्वतःच्या शरीराची गाडी कुठेतरी बिघाड होत असताना आपल्याला लक्षणे देत असती, ज्याकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण जर कधी चाणाक्ष राहिलात, आपण आपल्या शरीराची भाषा, आपल्या शरीराची बोली समजून घेतली, त्या आजारपण लक्षात घेतात. आजारपण येणारच आहे, असं होऊ शकत नाही की तुम्हाला मला कोणाला आजारपण येणार नाही. भारतामध्ये आजारपण आपण एक शिक्षेच्या स्वरूपात भोगत असतो. आपल्याला आजारी पडलं की असं वाटतं कोणतरी शिक्षा दिलेली आहे. पण तेच पाश्चात्य देशामध्ये इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. आम्ही जसं म्हणतो की 40 नंतर ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, डायबिटीज होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो, कॅन्सर येऊ शकतो. पण याचा मुळीच असा अर्थ नाही की आपण आपल्या आयुष्याचा प्रवास बंद करायचा आहे. त्या वेळेस ते आपण ॲक्सेप्ट करून जर काही त्याच्यावरती योग्य उपचार केला आणि आपले जे काही पुढचे प्लॅन्स आहे कंटिन्यू, त्याला काही फरक पडत नाही. पण ते ॲक्सेप्ट करणं हा आपण करत नाही. आपल्या समाजामध्ये ते ॲक्सेप्टन्स येत नाही. त्यामुळे अनेक आजारपण एक शिक्षेच्या स्वरूपात आपल्याला भोगावा लागतात असं वाटतं. आणि दुसरं असं असतं की प्रत्येकाला वाटतं की मी आता आजारी पडलोय म्हणजे मी परत पहिल्यासारखं जगू शकणार नाही, मी परत पहिल्यासारखं राहू शकणार नाही. म्हणजे नाशिक रोडची एक नॅशनलाइज्ड बँक आहे आणि त्या बँकेचे चीफ मॅनेजर आहे. त्यांचं मी जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी आतड्यांच्या कॅन्सरसाठी ऑपरेशन केलं होतं आणि त्यांचा कॅन्सर एकदम प्रायमरी स्टेजमध्ये डायग्नोज झाला होता. म्हणजे ऑपरेशन केलं आणि इट वॉज क्युअर्ड. त्यांना पुढे किमोथेरपीची गरज नव्हती, रेडिएशनची गरज नव्हती आणि ते रेग्युलर फॉलोअपला यायचे. परंतु ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले होते. म्हणजे वजन कमी होत होतं आणि त्या 3-4 महिन्यानंतर त्यांचा मुलगा जो अमेरिकेत राहत होता तो आला माझ्याकडे. म्हणे सर पप्पांना असं तुम्ही एकदा सगळे पेट स्कॅन वगैरे सगळं टेस्ट करून घ्या. बोललो का बरं असं, त्यांना गरज नाही. त्याने म्हणे आम्हाला असं वाटतं की त्यांना कॅन्सर परत झालाच आहे आणि त्यांची जी काही एकंदरीत लाईफस्टाईल आहे ते त्या दृष्टीने असं वाटतं की परत कॅन्सर झाला आहे. त्यांच्या समजुतीसाठी आम्ही पेट स्कॅन केला, तो पण नॉर्मल होता. त्यांच्याशी बोलत बसलो. म्हटलं तुम्हाला काय, म्हणे मला माहिती आहे मला कॅन्सर झाला आहे, ऑपरेशन झालं आहे, मी वाचणार नाही आहे, तुम्ही माझी खोटी समजूत घालताय. म्हटलं रिपोर्ट्स तुमच्या समोर आहे, सगळं क्लिअर आहे, मग तुम्हाला असं का वाटतं की तुम्हाला बरं वाटणार नाही किंवा तुमचं आयुष्य परत नॉर्मल होणार नाही आहे. त्याने माझ्या लग्नाला 30 वर्ष झाले. मागच्या 6 महिन्यापासून जेव्हापासून ऑपरेशन झालं आहे माझी बायको माझ्याशी एकदा पण भांडलेली नाही आहे. म्हणे माझं भांडण त्यांचं बंद झालेलं आहे. म्हणजे माझा आजार बरा होणार नाही आहे म्हणून तिचा माझ्याप्रती व्यवहार बदलला आहे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की मी बरा होणार नाही. शेवटी हसत हसत त्यांच्या मिसेसला म्हटलो मॅडम तुम्ही रोज थोडासा भांडणाचा डोस माझ्या औषधांबरोबर देत जा, ते लवकर बरे होतील असं वाटतं. त्यामुळे आयुष्य म्हणजे पेशंट काय म्हणून घेईल याचा विचार फार वेगळे असतात. कॅन्सरचं निदान करण्यासाठी काही बेसिक टेस्ट असतात ज्याच्यामध्ये रक्तलघवीची टेस्ट असते, एक्सरे, सोनोग्राफी. खूप काही महागड्या किंवा खूप काही त्रासदायक टेस्ट नसतात. सोप्या तपासण्यांनी सुद्धा कॅन्सरचं निदान होऊ शकतं. पेट स्कॅन नावाची एक नवीन टेस्ट आहे. नवीन म्हणजे आता नाशिकमध्ये जवळजवळ 5 वर्षांपासून आपल्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं मुंबईनंतरचा पहिलाच पेट स्कॅन होता तो आपल्याकडे, ज्याच्यामध्ये एका टेस्टमध्ये संपूर्ण शरीरात जिथे कुठे कॅन्सर आहे त्याचं निदान होऊ शकतं आणि तो पूर्णपणे गेला आहे का नाही उपचारानंतर हे पण आपल्याला कळू शकतं. कॅन्सरच्या उपचाराच्या मेन ज्या प्रकार असतात त्याच्यामध्ये गाठीच्या स्वरूपात आढळणाऱ्या कॅन्सरसाठी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया ही केली जाते आणि किमोथेरपी, रेडिएशन हे त्या पेशंटच्या आजारानुसार केलं जातं. आता कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये इतके बदल झाले आहेत की आता परंपरागत ज्या जुन्या सर्जरीज केल्या जायच्या ज्याच्यामध्ये टाके घेऊन मोठं ऑपरेशन करायचं, आता तेच ऑपरेशन आपण दुर्बिणीच्या सहाय्याने करू शकतो, ज्याच्यामध्ये फक्त बेंबीच्या इथे एकच पोर्ट असतो. 10 मिलीमीटरच्या एका पोर्टमध्ये सगळं ऑपरेशन करता येऊ शकतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्तनाच्या कॅन्सरसाठी स्तन काढण्याची मुळीच आवश्यकता नसते.
स्तन न काढता ऑपरेशन होऊ शकतात. हा गैरसमज आहे की स्तन नाही काढलं तर परत आजार होतो. वास्तविक पाहता ज्या स्त्रियांचं स्तन वाचून ऑपरेशन केलं जातं त्यांच्यामध्ये पुन्हा आजार उद्भवण्याची भीती कमी असते आणि त्यांचं आयुष्य पण जास्त असतं. ही टोमोथेरपी नावाची जी रेडिएशन मशीन आहे, संबंध जगभरामध्ये फक्त 65 मशीन्स आहेत. भारतात 6 मशीन्स आहे. त्यापैकी ही एक मशीन नाशिकमध्ये आहे. याचा आपण एक नाशिककर म्हणून मला अभिमान वाटतो याचा. या मशीनचा फायदा असा आहे की फक्त ट्युमरलाच रेडिएशन दिलं जातं. आजूबाजूच्या पेशींना बिलकुल रेडिएशन नसल्या कारणाने साईड इफेक्ट्स खूप कमी होतात आणि पेशंटला फायदा खूप होतो. एक सर्जन म्हणून मी माझ्या शस्त्रक्रियेच्या जेव्हा लाईफ सुरू केलं होतं त्यावेळेस आम्ही ऑपरेशन ज्या पद्धतीने करायचो, आजकाल आम्ही ऑपरेशन्स या पद्धतीने करतो. आमच्याकडे रोबोटिक पद्धती आहे जिथे रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्या जातात. तिथे कमीत कमी पेशंटला त्रास. हेतू असा आहे की शस्त्रक्रियासुद्धा जितकी कमी त्रासाची असेल, जितक्या कमी ओपनिंगमध्ये करता येऊ शकते तितकं रिकव्हरी फास्ट होऊन जाते. केमोथेरपी आता इंजेक्शनच्या स्वरूपातच नव्हे तर गोळ्यांच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध झालेली आहे. इतकं सगळं असताना एक सांगेल की कॅन्सर हा आपल्या वैऱ्याच्या पण घरात होऊ नये. कॅन्सर हा आजार जितका नाही झाला तितका चांगला आणि कॅन्सर हा निश्चितपणे टाळता येऊ शकतो अशा स्वरूपाचा आजार आहे. कॅन्सर टाळण्यासाठी आपल्याला काही 4 सूत्री कार्यक्रम असतात जे आम्ही म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य आहार पद्धती, जीवनशैलीमध्ये छोटेसे बदल, नियमित तपासण्या आणि काही ठराविक कॅन्सरसाठी लसीकरण ही एक 4 सूत्री आहे. आता आहार म्हणजे काय, तर आहार म्हणजे सर्व लोकांनी आपल्या घरात आपल्या आजीचं ऐकावं, ती जे सांगते ते खावं. आजी आजोबांचं ऐकावं, कारण जे त्यांची जी लाईफस्टाईल होती ती लाईफस्टाईल सगळ्यात चांगली होती. जितके आपण पालेभाज्या खाणार, जितके आपण कडधान्य खाणार तितकं चांगलं. त्या ऋतूतली फळं खाणे गरजेचं आहे. त्या ऋतूतली फळं अतिशय महत्त्वाची. म्हणजे आंबे तुम्ही जर का डिसेंबरमध्ये आंबे खात असाल तर काही उपयोगाचं नाही. आपल्याला त्या ऋतूमध्ये ज्या फळं असतात ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. फास्ट फूड्सपासून जितकं लांब राहाल तितकं चांगलं. स्टे अवे फ्रॉम जितका मैदायुक्त पदार्थ, जितके तेलकट पदार्थांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि इथे उपस्थित असलेला सर्वांचा एक गैरसमज दूर करू इच्छितो की तुम्ही दिवसभर किचनमध्ये, घरामध्ये, ऑफिसमध्ये भरपूर काम करत असाल, 10-10, 12-12 तास काम करत असाल, पण तो काम हा व्यायाम नाही आहे. काम आणि व्यायाम ह्या 2 वेगळ्या गोष्टी. व्यायाम ते 30 किंवा 40 मिनिटं आहेत जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला देता. जेव्हा तुमचं मन आणि शरीर एकत्र असतं आणि ते आठवड्यातनं कमीत कमी 5 दिवस आपण केले पाहिजे. प्रत्येकाने व्यायाम, प्राणायाम, योगा हे करून आपण नियमितपणे केलं तर आपलं शरीर जास्त छान राहतं, आपलं मन पण प्रसन्न राहतं. प्रत्येकाने हसायला शिकलं पाहिजे. म्हणजे हसण्यासाठी फक्त हास्य क्लबमध्येच जायची गरज नाही. आपण छोट्या छोट्या याच्यातनं सुद्धा हसू शकतो आणि आपल्या शरीरावरचा, आपल्या मनावरचा जो ताण आहे तो कमी करू शकतो. यातले काही फिगर्स मला तुम्हाला, हे मॅमोग्राफी ही अशा प्रकारचा एक्सरे असतो त्याच्यामध्ये 3 मिलीमीटरची स्तनाची गाठ असेल ती सुद्धा लक्षात येऊ शकते. पण तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीने जर कधी स्वतःच्या स्तनांची स्वतपासणी शिकून घेतली, महिन्यातनं एकदा 5 मिनिटं लागतात, तर अतिशय छोट्या स्वरूपाची गाठसुद्धा लवकर निदान होऊ शकतं. स्वतः स्त्रिया निदान करू शकतात. गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर भारतामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. जगामध्ये उपलब्ध असणारे जितके पेशंट आहेत त्यातले 40% पेशंट्स फक्त एकट्या भारतामध्ये आहेत. तर प्रत्येक स्त्रीने 35 वर्ष वयानंतर वर्षातनं एकदा गर्भाशय पिशवीच्या मुखाची तपासणी करून घेतली पाहिजे, जी पॅप्समियरच्या स्वरूपात असते. अतिशय सोपी तपासणी आहे आणि त्या तपासणीच्या माध्यमातून कॅन्सर होण्याच्या खूप आधी आपण कॅन्सरची लक्षणे ओळखू शकतो आणि ऑपरेशन वगैरे न करता सुद्धा थोडक्यात त्याचा उपचार करून आजार पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. काही लसीकरण आता उपलब्ध आहे. सर्व कॅन्सरसाठी लस उपलब्ध नाही आहे. स्त्रियांच्या बाबतीत जो गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर मोठा प्रॉब्लेम आहे, तर लहान मुलींना
9 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलींना गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये याच्यासाठी लस उपलब्ध आहे. त्याचे 3 डोस देता येऊ शकतात, जेणेकरून भविष्यात त्यांना आपण कॅन्सरपासून टाळू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या पूर्वी महात्मा गांधींना त्यांना एका सॅनेटोरियमचं उद्घाटन करायला बोलवलं होतं. सॅनेटोरियम त्यावेळेस खूप होते. आज नाशिकमध्ये एकच TB सॅनेटोरियम आहे. सॅनेटोरियम अशी ठिकाणं होती, ज्यांना माहिती नसेल, जिथे TB झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे संसर्गजन्य आजार जे होते ते आजार झालेल्या व्यक्तीला त्या सॅनेटोरियममध्ये ठेवून दिलं जायचं की त्यांच्यामुळे कुटुंबातल्या किंवा अन्य लोकांना आजार होऊ नये. तर गांधीजींना त्या सॅनेटोरियमच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं आणि त्या उद्घाटनानंतर ते म्हणाले होते, येणाऱ्या भविष्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये खरा उज्ज्वल भारत तो असेल जेव्हा या सॅनेटोरियमची गरजच नाही पडली पाहिजे. गांधीजी इतके मोठे विचार माझे नाही आहे, परंतु तरी मी सांगू शकतो की सुरुवातीला जे 35 बेडचं हॉस्पिटल केलं, आज जे 275 बेडचं हॉस्पिटल झालं आहे, तरी पण एक डॉक्टर म्हणून असं वाटतं की जितके कमी पेशंट्स येतील तितकंच चांगलं. जितके पेशंट्स प्राथमिक स्वरूपामध्ये निदान होऊन त्यांचा उपचार टाळता येऊ शकेल तितकं चांगलं. आणि मोठ्या हॉस्पिटलची गरज नाही पडली तर खरंच आपला येणारा भूतकाळ किंवा आपला युवा वर्ग जो आहे हा जास्त सशक्त होईल. आणि पुन्हा आपण जे मोदीजी आज म्हणताय की भारत ही जगाची महाशक्ती होऊ शकेल, महासत्ता होऊ शकते, पण जर कधी आपला पूर्ण तरुण वर्ग तंबाखू गुटखा ह्यासारख्या व्यसनांमध्येच अडकलेला असेल तर आपण महासत्ता होण्याची स्वप्न कशी बघू शकू. त्यामुळे तंबाखूपासून मुक्ती राहावी, आजारपण कोणालाही नको. आम्ही म्हणतो की हॉस्पिटल सिलिंग्स आर बोरिंग. हॉस्पिटल हे कधीही कोणाला न आवडणारं ठिकाण आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटलची पायरी कोणाला चढावी लागू नये. लागलीच तर मग आपण एक पॉझिटिव्हिटी राहावी आणि लवकर आजारातनं बरे व्हावं. ह्या सदिच्छांबरोबर मी इथे थांबतो. आज मला गणेशजी आणि सर्वांनी इथे बोलवलं आणि मला विचार व्यक्त करण्याचा एक जो चान्स दिला आहे त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना भरभर